आंबेडकरी वाङ्मय कोश या प्रकल्पाची घोषणा केली होती आणि जवळपास 5 ते 6 वर्ष या प्रकल्पावर आम्ही काम केलं आणि त्यातून जवळपास 1450 पृष्ठांचा फुले आंबेडकरी वाङ्मय कोश साकार झालेला आहे. पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने तो प्रसिद्ध केलेला आहे. या कोशाचं वैशिष्ट्य आणि अंतरंग असं आहे की 3 कालखंडातल्या लेखकांचा समावेश या ग्रंथामध्ये आहे. आंबेडकर पूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा पद्धतीनं फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांचे समकालीन असतील, बाबासाहेब आंबेडकर त्यांचे समकालीन असतील, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र असतील, त्यामध्ये लेखन करणारे लेखक असतील, शाहीर असतील, जलसेकार असतील, लोकगीतकार असतील. पुढे आंबेडकरकालीन या टप्प्यानंतर 1960 पासून आजपर्यंतच्या काळामध्ये जी दलित साहित्याची निर्मिती केल्या गेली आहे, त्याच्यामध्ये शेकडो लेखकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. अशा सगळ्या लेखकांची नोंद आम्ही या कोशामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये कवी आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, पत्रकार आहेत, जलसेकार आहेत, लोकगीतकार आहेत, नाटककार आहेत, अनुवादक आहेत. अशा सगळ्या कलावंतांची, लेखकांची, साहित्यिकांची नोंद या ग्रंथामध्ये आम्ही घेतलेली आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते मुंबई येथे झालं आणि औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये येत्या 19 तारखेला 19 एप्रिल रोजी आम्ही चर्चा आणि चिंतन अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर सुधीर रसाळ हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आणि या ग्रंथावर चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे असतील, इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर मुस्तजीब खान असतील, हिंदी विभाग प्रमुख सुधाकर शेंडगे असतील, संशोधक सुनीता सावरकर असतील, अशा लोकांना आम्ही पाचारण केलेलं आहे. हे सगळे वक्ते या महाग्रंथावर चर्चा करतील. हा ग्रंथ साकार करत असताना आम्ही महाराष्ट्रभर अनेक अभ्यास दौरे त्या परिषदेमध्ये नाही महेंद्र भोळे आणि वाङ्मय कोश त्या अथक परिश्रमातून निर्माण केलेला आहे. त्या वाङ्मय कोशावर चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणार आहे. येत्या 19 तारखेला सभाच्या सभागृहामध्ये त्या वाङ्मय कोशावर चर्चा होईल. त्यामध्ये अध्यक्ष असतील आणि सुरेश खान सर, सुधाकर शेंडगे सर, सुनीता सावरकर मॅडम, ज्ञानेश्वर कांबळे सर आणि संपादक मंडळ हे सर्व सहभागी या कार्यक्रमात. सांस्कृतिक आणि राजकीय या क्षेत्राला अगदी शब्दांकित करण्याचं काम दलित साहित्याने केलं आणि दलित साहित्याला एकत्रित करण्याचं काम या वाङ्मय कोशामध्ये झालेलं आहे. जवळपास 6 वर्ष अथक परिश्रमानं संपादक आणि संपादक मंडळातील सदस्यांनी हे काम अतिशय मेहनतीनं परिश्रमपूर्वक केलेलं आहे. आणि या ग्रंथावर चर्चा व्हावी, चिंतन व्हावं आणि लोकांपर्यंत हा ग्रंथ जावा, संशोधकांपर्यंत जावा, विद्यार्थ्यांपर्यंत जावा, हा हेतू घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्शानं ऊर्जित झालेली ही जी भूमी आहे संभाजीनगर, तर तिथे हा कार्यक्रम 19 तारखेला होणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीनं सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की 19 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता मसापच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होईल, तिथे यावं. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर कांबळे, प्रताप महाविद्यालय, अंमळनेर. खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीचा जो कालखंड आहे तो कालखंड, फुले आंबेडकरी कालखंड, या तिन्ही कालखंडाच्या अनुषंगाने हा जो वाङ्मय कोश निर्माण केलेला आहे हे फार मोठं अथक परिश्रमाने निर्माण केलेलं कार्य सन्माननीय महेंद्र भोळे सर आणि त्यांच्या जे काही टीम आहे संपादक मंडळाची, त्यांनी केलेलं कार्य जे आहे त्या कार्याची कुठेतरी नोंद व्हावी, झालेलीच आहे, पण तरी देखील या निमित्ताने चर्चा व्हावी या अनुषंगानं 19 तारखेला मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरच्या सभागृहामध्ये 5:30 वाजता हा जो कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला सर्व शहरवासियांनी
मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची परिवर्तनाची चळवळ आहे ज्या यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे एक सदस्य म्हणून मी आपणास महेंद्र भोळे सरांचा आणि तो माझा परिचय तसा 10-15 वर्षांपासूनचा आहे. सरांच्या पीएचडीच्या प्रबंधाच्या सर्व संशोधन करण्याचा मी साक्षीदार आहे. सरांची अभ्यास करण्याची पद्धती त्यांच्या प्रबंधात अतिशय चांगल्या पद्धतीने आलेली आणि सरांचे मार्गदर्शक डॉक्टर कोत्तापल्ली सर होते. तेव्हा अभ्यासवृत्ती काय असते आणि संशोधनात नेमकं काय यायला पाहिजे या दोन्ही गोष्टीचा निश्चितच त्यांच्या या पुढच्या कालखंडामध्ये जो वाङ्मयकोश आता युगात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला अभ्यासूपणा आणि एक संशोधक कसा असतो असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळेल. फुले आंबेडकरी वाङ्मयकोश हा एक एकूणच संस्कृतीतील चळवळीचा एक मोठा अनुबंध आहे. एक चांगला संपन्न असा ऐतिहासिक वारसा आहे. हेच मी या निमित्तानं सांगेन. या संशोधन कार्याला आणि सरांच्या पुढील संशोधन कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. या परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक अभ्यासकांनी आवर्जून उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सरांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो.